जगण्यासाठी सुंदर विचार, स्वतःवर आणि स्वतःच्या ध्येय गाठण्याच्या जिद्दीवर विश्वास असणारी व्यक्ती जर कधी यश नाही मिळाले तर दुसऱ्याला दोष देत नाही. आयुष्यात ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, मन दुखावले, त्याकरता त्यांना दोषी ठरवू नका. स्वतःला दोषी ठरवा. स्वतः चुकलो की दुसऱ्या लोकांकडून अपेक्षा आशा ठेवल्या. आपली स्वप्न ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत कष्ट करा की यात येणाऱ्या अडचणी कधी आल्या आणि कधी गेल्या समजल्या पण नाही पाहिजे. यशस्वी होण्यासाठी जे आपले पंख मजबूत करतात, एकटे उडण्याची हिंमत ठेवतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात, त्यांना नेहमी यश मिळतेच. आयुष्यात खेळ हा पत्त्यांचा असतो किंवा आयुष्याचा. आपण एक्का तेव्हाच काढा जेव्हा समोर बादशाह असेल. जीवनात फक्त यशस्वी होणारा जिंकणार नाही, तर कधी कुठे काय सोडून द्यायचं, हरणे हे समजणारा सुद्धा सिकंदर असतो. लोकांना कोणालाही आपल्या कमकुवत बाजू सांगू किंवा समजू देऊ नका, कारण आजचा जिवलग मित्र, नातेवाईक उद्या तुमचे दुश्मन, वाईट वैरी होऊ शकतात. बघा, आपला जन्म झाल्यानंतर बारशाला घरातले आणि प्रत्येक वेळी बाहेरची नावं ठेवतातच. या कलियुगात कोणी आपल्यासोबत नसतील तर घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, कारण उंच उडणारे गरुड खूपच कमी असतात. आपली ओळख फक्त आपल्या ध्येयावरून आणि यशस्वी झाल्यावर होते. आयुष्यात कुठलेही संकट अडचणीशिवाय मिळणारे यश हा विजय असतो. पण जर खूप संकटे अडचणींना तोंड देत सामना करत मिळालेले यश, विजय हा नेहमीच इतिहास घडवतो. नेहमीच मला नशिबाशी लढायला, सामना करायला आनंद, मजा येते, कारण ते मला जिंकू देत नाही आणि मी तर हार मानत नाही आणि माघार घेत नाही. आपण फक्त हुशार आहोत, पण कशात ते ओळखा, शोधा. ज्या दिवशी ते कळेल, समजेल, त्या क्षणापासून जग बदलेल. जर भविष्यात राजासारखे जगायचे राहायचे असेल तर संयम बाळगा. आज हा संयम खूप कडवट वाटतो, पण उद्या त्याची मिळणारी फळे फार गोड असतील, यात शंका नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.